हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मा कॅन्डिडेटसाठी मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स पीव्ही डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. आणि मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्ससाठी त्यांना रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की हे जे वॅकन्सी आलेले आहेत तर याच्यामध्ये कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कुठली आहे इथे तुम्ही ऑफिशियल साईट बघू शकता, नायपर कोलकाता. तर मित्रांनो, नायपर जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये फार्मा कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी आलेले आहेत. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण डिटेल मध्ये डिस्कशन करणार. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, राष्ट्रीय औषधीय शिक्षा एवं अनुसंधान कोलकाता. मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाता, म्हणजे मित्रांनो नायपरचं जे इन्स्टिट्यूट आहे कोलकाता इथे, तिथे मित्रांनो वॅकन्सी आलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नायपर 2025. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर इथे वेगवेगळ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे मित्रांनो प्रोफेसर मेडिसिनल केमिस्ट्री, प्रोफेसर फार्माकोलॉजी अँड टॅक्झोकोलॉजी, असिस्टंट प्रोफेसर फार्मास्युटिकल अनालिसिस, त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर फार्माकोलॉजी अँड टॅक्झिकोलॉजी. आणि मित्रांनो, इथे पे लेवल जे असणार ते पे लेवल कितीचे 40, 13 आणि 12चं. आणि मित्रांनो, इथे जे वॅकन्सीज असणार आहेत तर प्रोफेसर साठी जनरल कॅटेगरीची एक वॅकन्सी असणार आहे, प्रोफेसर फार्माकोलॉजी अँड टॅक्झोकोलॉजीची एक, ती पण जनरल साठी असणार आहे. आणि फार्मास्युटिकल अनालिसिसची जी वॅकन्सी असणार आहे ती ओबीसी कॅन्डिडेट साठी इथे असणार आहे. आणि नंतर असिस्टंट प्रोफेसरची फार्माकोलॉजी अँड टॅक्झोकोलॉजीची वॅकन्सी जी एक आहे ती कोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहे मित्रांनो, इथे ओबीसी साठी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, नॉन टीचिंग पोस्ट मध्ये जर बघितलं तर मेडिकल ऑफिसर, सायंटिस्ट, टेक्निकल सुपरवायझर ग्रेड फर्स्ट, पब्लिक रिलेशन ऑफिसर, असिस्टंट GR सेकंड. आणि याच्यामध्ये जर वॅकन्सी बघितलं तर जनरलच्या 3 वॅकन्सी आहेत आणि ओबीसी साठी मित्रांनो इथे एक वॅकन्सी दिलेली आहे. आणि मित्रांनो, हे लास्टच्या कॉलम मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो एज रिलॅक्सेशन, एज किती असणार आहे पर्टिक्युलर पोस्ट साठी ते पण इथे मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन करण्याची जी लास्ट डेट आहे ती कोणती असणार आहे, लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड पेमेंट फीस इज 18 मार्च 2025. तर मित्रांनो, 18 मार्चच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, हे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावं लागेल. आणि मित्रांनो, हे लास्ट डेट ऑफ हार्ड कॉपी सबमिशन. तर तुम्हाला जे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो मित्रांनो सबमिट पण करायचा आहे. त्याची लास्ट डेट किती असणार आहे, 2 एप्रिल 2025. तर मित्रांनो, 2 एप्रिल पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जो ऍप्लिकेशन 18 तारखेच्या आधी फिल केलेला आहे त्याची हार्ड कॉपी तुम्हाला नायपर कोलकाता इथे पण सबमिट करावी लागेल. आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी जे वेबसाईट दिलेली आहे तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचे. इथे बघू शकता www.naipurkolkata.education.in. आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या 2 लिंक दिले आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल पोस्ट साठी वेगळी आहे, नॉन टेक्निकल पोस्ट साठी वेगळी आहे. ठीक आहे. आता आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहेत. तर ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये जर बघितलं तर प्रोफेसर साठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये PhD कंप्लीट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर 10 इयर ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स पण इथे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर डिझायरेबल पण इथे दिलेले, ते पण तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आणि ही जी PDF आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. आणि तुम्ही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित रीड करा. तुम्ही जर इलिजिबल होत असाल तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी नक्की अप्लाय करा. इथे जे असिस्टंट प्रोफेसरची वॅकन्सी आहे तर इथे PhD असणं गरजेचं आणि याच्यामध्ये एक्सपिरियन्स मेन्शन केलेलं नाहीये. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुमची PhD कंप्लीट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि इथे नॉन टेक्निकल मध्ये पण वॅकन्सीज बघू शकता, सायंटिस्ट टेक्निकल सुपरविजन ग्रेड फर्स्ट. ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं M.Pharm कंप्लीट असेल
आणि 4 इयरचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथे एक बॅचलर साठी पण वॅकन्सी आहे. जर तुमचं बी फार्म झालं असेल आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे असिस्टंट ग्रेड सेकंडची जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं बी फार्म असेल तर तुम्ही या एका पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो इथे खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं, त्याच्यानंतर तुमचं जे हार्ड कॉपी सबमिशन आहे ते कशा पद्धतीने असेल, तर हे डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आणि तुमची जे फीस असणार आहे मित्रांनो तर ती फीस असणार आहे 1000 रुपये ऍप्लिकेशन फीस असेल. आणि जे स्टुडंट नॉन टेक्निकल मध्ये नॉन टीचिंग मध्ये भरणार आहेत तर त्यांची फीस असेल 500 रुपये. तर हे फीस असेल. इथे मोड ऑफ सिलेक्शन पण आहे, तुमचं इंटरव्ह्यू घेतलं जाईल किंवा टेस्ट घेतली जाईल. इथे मोड ऑफ टेस्ट पण दिलेले, हे पण तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जर ओबीसी असेल तर 3 इयर एज रिलॅक्सेशन, एससी एसटी 5 इयरचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि नंतर इथे प्रोफार्मा दिलेलं आहे, तर हे पण तुम्हाला भरणं गरजेचं असणार आहे आणि हे सबमिट करणं गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा वॅकन्सी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो जे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि मित्रांनो फार्मा कोव्हिजिलन्स रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यावरती मेसेज करू शकता. थँक्यू.